वळूयात पुढच्या बातमीकडे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत। शिवाय पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी इंद्रायणी नदी अद्यापही दुथडी भरून वाहतीये। त्यामुळे वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे इंद्रायणी स्नान सध्या बंद करण्यात आले। आळंदीत आज पावसाचा जोर कमी झाला असला तरी इंद्रायणी नदीची पाणी पातळी अजूनही धोका पातळीवर आहे। इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदीतील 4ही पूल आजही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेत। पुलावरून वाहतूक बंद असल्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनं आज होणारा पालखी प्रस्थान सोहळा हा अत्यंत मर्यादित स्वरूपात पार पाडण्याचा निर्णय घेतलाय। तरीही वारकरी मोठ्या संख्येने आळंदीत दाखल झालेत। पोटी एवढी पब्लिक इथे जमा होते। जे पूर्वज संतांनी जी चालू केलेली पिढ्यानपिढ्या ही आमची आस्था आहे, पण आस्थाची कुठेतरी गळचिपी झाली यंत्रणेमुळे पण आणि पावसामुळे पण। इंद्रायणीमध्ये किती घाण साचली होती। नवे नवे नद्या नाल्याचं पाणी त्या इंद्रायणीमध्ये वाहत होतं। इंद्रायणीने मनावर घेतलं की आपली घाण आपण स्वच्छ केली पाहिजे आणि मला तिचं एक कौतुक वाटतं। गेले 4 दिवस झालं ती वाहत होती, पण उद्यावर प्रस्थान आलाय आणि आज ती कमी झाली। तुम्ही पाहू शकता निसर्गाला कुणी हात लावू शकत नाही। शासनानं बघ सहकार्य केलं आपल्याला, समजा लोकांना त्यांच्यावर शब्द ठेवता येत नाही। इंद्रायणी नदी धोक्याच्या पातळीवर असल्यामुळे वारकऱ्यांना स्नानासाठी बंदी घालण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं एनडीआरएफचं पथकही तैनात केलंय। पावसाचा जोर आहे तो जरी ओसरला असला तरी इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आपल्याला एक ठिकाणी पाहायला मिळतोय। या परिसरामध्ये असलेले जे 4 पूल आहेत ते अजूनही वाहतुकीसाठी सध्या बंद ठेवलेले पाहायला मिळतं, कारण की याच पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येणार आहे। जो पाण्याचा प्रवाह आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत पाहायला मिळतोय। एनडीआरएफची टीम आहे ती या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळतोय। किंवा अभिजित मी सुनील टीव्हीएन मराठी, आळंदी, पुणे।